आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। 10,30,800 रुपयांचा अवैध गुटखा व 4 चाकी जप्त, एक आरोपी ताब्यात। लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून गुटखा वाहतुकीच्या साखळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी विशेष पथक तयार करून संशयित वाहनाचा शोध सुरू केला। नाईक चौक परिसरात संशयित 4 चाकी वाहन दिसून आल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाहन पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत पळ काढला। यानंतर पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत नागलगाव परिसरात वाहन अडवून आरोपीला पकडले। वाहनाची तपासणी केली असता आखिब मुसाभाई मिर्झा वय वर्ष 27 राहणार मदिना नगर उदगीर हा इसम आढळून आला। चौकशीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा आर्थिक फायद्यासाठी नळेगाव येथील फिरोज पटवेकर यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली। या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 2,80,800 रुपयांचा गुटखा तसेच 7,50,000 रुपये किमतीची टोयोटा इटिऑस MH12 HL 9780 4 चाकी जप्त केली असून एकूण 10,30,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 93/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायपल्ली करीत असून गुटखा पुरवठा साखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। अवैध धंदे व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांविरोधात लातूर जिल्हा पोलीस दलाची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, लातूर।